मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 14 दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहमनी राज्य. या प्रकरणात एकूण 8 उपघटक आहेत. त्यातील आज आपण अभ्यासाला घेतलेला उपघटक आहे चौथा, व्यापार आणि वाणिज्य, आणि 5वा उपघटक शहरीकरण. हे 2 घटक एकत्र घेतलेले आहेत व्हिडिओ लेक्चरमध्ये, कारण दोन्ही घटक लहान आहेत, म्हणून आपण एकत्र 2 उपघटकांचा अभ्यास करूया. यापूर्वीचे उपघटक आणि सर्व प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पाहू शकता. चला तर पाहूया. 14व्या प्रकरणातला 5वा उपघटक शहरीकरण. शहरांचा उदय आणि अस्त म्हणजे निर्माण होणं आणि शेवट होणं तेथील राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींवर अवलंबून असतो. शहरांचा उदय आणि शेवट हा सांस्कृतिक घडामोडी कशा होतात त्यावर अवलंबून आहे. शहरीकरणाची प्रक्रिया ही विशेषतः राजकीय आणि आर्थिक विकासाशी जोडली जाते. राजकीय आणि आर्थिक विकास होईल तसा शहराचा विकास होतो. राज्यकर्त्यांची शहर वसवण्यात व त्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका असते आणि राज्यकर्ते शहर वसवतात. इब्न खल्दून या अरब इतिहासकाराच्या मते, इतिहासकाराचं नाव आहे इब्न खल्दून, यांच्या मते राज्यकर्त्यांच्या धोरणातून व्यापाराला चालना मिळत असते. राज्यकर्त्यांचं धोरण काय आहे त्यानुसार व्यापाराचा विकास होतो किंवा त्याला चालना मिळते. काही शहरांना प्रशासनाचे केंद्र किंवा सरकारचं केंद्र असतं किंवा तेथील मागणी असलेल्या उत्पादनामुळे महत्त्व प्राप्त होते, किंवा तिथे तयार होणाऱ्या वस्तू किंवा तिथं असणारी नैसर्गिक खनिज संपत्ती असेल त्याच्यामुळे त्या शहराला महत्त्व प्राप्त होतं. सुलतानशाहीच्या काळात शहरीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. 13व्या शतकाच्या अखेरीस दिल्ली ही सुलतानांची राजधानी म्हणून आकारास येऊ लागली. दिल्ली सुलतानांची राजधानी. खलजी घराण्यातील अल्लाउद्दीन खलजीने सिरी हे शहर उभारले. सिरी हे शहर उभारणारा अल्लाउद्दीन खलजी घराण्यातला. तुघलक घराण्यातील सुलतानांनी तुघलकाबाद, जहापन्ना आणि फिरोजाबाद ही 3 शहरं वसवली. तुघलक घराण्याने, संकल्पना चित्र लक्षात ठेवा, तुघलक घराण्यांनी वसवलेली शहरं तुघलकाबाद, जहापना आणि फिरोजाबाद ही 3 शहरे वसवली. सय्यद आणि लोधी घराण्यातील सुलतानांनी आग्रा शहरास आपली राजधानी बनवले. सय्यद घराणं आणि लोधी घराण्यांनी आग्रा या शहराला राजधानी बनवलं. या काळात अनेक छोटी मोठी राजघराणी होती आणि त्यांच्या राजधान्यांचे स्वरूप देखील छोट्या मोठ्या शहरांसारखे होते. लहान मोठी राजघराण्यांच्या राजधान्या पण लहान मोठ्या होत्या. व्यापार आणि दळणवळणाची साधने वाढत गेली, त्यातून शहरांचा विकास होत गेला. व्यापार वाढत गेला, दळणवळणाची साधनं निर्माण झाली आणि त्यातून नवीन चांगली शहरे उदयास आली. आता 14व्या प्रकरणातला 6वा उपघटक पाहू. कला, स्थापत्य, साहित्य आणि समाजजीवन. सुलतानी राजवटीचे राजकीय जीवनावर जसे परिणाम झाले तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावर देखील झाले. सुलतानांची राजवट जी होती त्याचं राजकीय परिणाम झाले, तसेच धार्मिक परिणाम झाले आणि सांस्कृतिक परिणामसुद्धा झाले. भारतीय कलेच्या क्षेत्रात काही नवीन पैलूंची भर पडली. उदाहरणार्थ, रझिया सुलतान संगीतकार व गायकांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करत असे. रझिया सुलतान ही पहिली सुलतान ही संगीतकारांना आणि गायकांना बक्षीस प्रोत्साहन देई. बलबन हा सुद्धा स्वतः संगीतकार होता. बलबन हा स्वतः संगीतकार होता. त्याने इराणी संगीत आणि भारतीय संगीत यांच्या संयोगातून अनेक नवीन रागांची निर्मिती केली. हे विशेष गोष्ट की बलबन संगीततज्ज्ञ होता आणि त्याने इराणी संगीत आणि भारतीय संगीत यांचा एक संयोग केला आणि नवीन रागदारी निर्माण केली शास्त्रीय संगीताची. बलबनच्या दरबारात अमीर खुसरो व अमीर खास यासारखे अनेक प्रसिद्ध कवी आणि संगीतकार होते. वस्तुनिष्ठ प्रश्न लक्षात ठेवा की बलबनच्या राजदरबारामध्ये अमीर खुसरो हा संगीतकार होता. अमीर खुसरो, अमीर खास प्रसिद्ध कवी पण होते आणि संगीतकार पण होते. ते सुफी संतांचा संगीत कलेच्या विकासामध्ये मोठा वाटा होता. सुफी संत, उदाहरणार्थ कबीर सुफी संत आहेत. ख्वाजा मोईमुद्दीन चिश्ती यांचे अनुयायी दिल्ली दरबारात रोज संध्याकाळी कव्वालीचा कार्यक्रम करत असत. पहा, ख्वाजा मोईमुद्दीन चिश्ती यांचे अनुयायी जे आहेत
राजदरबारामध्ये कव्वालीचा कार्यक्रम करत असत. कव्वाली हा संगीतातील प्रकार त्यावेळी बराच लोकप्रिय होता. लोकप्रिय प्रकार कव्वाली संगीत प्रकार. जौनपूरचा हुसेन शाह शाहरुखी याने ख्याल गायकी विकसित करून संगीतात मोठे योगदान दिले. ख्याल गायकी शास्त्रीय संगीताचा प्रकार आहे हा, आणि जौनपूरचा हुसेन शाह शाहरुखी याचं योगदान मोठं आहे या क्षेत्रात. इस्लामी राज्यकर्त्यांनी भव्य मशिदी, दर्गे व कबरी यांची निर्मिती केली. इस्लामी राज्यकर्त्यांनी मशिदी, दर्गे आणि कबरी निर्माण केल्या. इराणी स्थापत्य आणि भारतीय स्थापत्य यांचा मनोहर संगम त्यांच्या स्थापत्यशैलीत दिसून येतो. इराणी कला आणि भारतीय स्थापत्य कला दोन्हींचा संगम. इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा कुतुबुद्दीन ऐबक, हे नाव पण लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ प्रश्न. कुतुबुद्दीन ऐबक हा पहिला शासक होता. इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा हा पहिला शासक कुतुबुद्दीन ऐबक. त्याने विजयाचे स्मारक म्हणून, विजय मिळाल्याचं स्मारक म्हणून कुव्वत ई इस्लाम ही मशीद दिल्ली येथे बांधली. दिल्लीला मशीद आहे ही, कुव्वत ई इस्लाम ही मशीद बांधली. मेहरोली येथील कुतुब मिनार हे भारतीय इस्लामी स्थापत्याचे सुप्रसिद्ध उदाहरण आहे. कुतुब मिनार तुम्ही ऐकलेलं आहे. मेहरोली येथे आहे ते भारतीय इस्लामी स्थापत्याचं एक सुप्रसिद्ध उदाहरण कुतुब मिनार. कुतुबुद्दीन ऐबक याच्या काळात कुतुब मिनारचे बांधकाम सुरू झाले आणि अल्तमशच्या काळात ते पूर्ण झाले. कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात कुतुब मिनारचं काम सुरू झालं आणि अल्तमशच्या काळात ते संपलं. नंतरच्या काळात कुतुब मिनारच्या परिसरात अनेक इमारती बांधल्या गेल्या. त्यामध्ये अल्लाउद्दीन खलजीने अलाई दरवाजा व जमा अल खान मशीद या इमारतींचा भाग आहे हा. अलाई दरवाजा, नंतर जमा अल खान मशीद या इमारतींचा समावेश आहे. त्यांनी इमारती त्या बांधल्या. फिरोजशाह तुघलकाने दिल्ली शहरात फतहाबाद, हिसारी फिरोज या नावाच्या इमारती बांधल्या. हे पण वस्तुनिष्ठ प्रश्न लक्षात ठेवा. फिरोजशाह तुघलकाने दिल्लीमध्ये फतहाबाद आणि हिसारी फिरोज या इमारती बांधल्या. त्याने अनेक किल्ले, पूल, धर्मशाळा, कालवे बांधले. तुघलक घराण्यातील सुलतानांनी बांधलेल्या इमारती भव्य पण साध्या होत्या. दिल्लीच्या सुलतानांनी साहित्य निर्मितीस उत्तेजन दिले. अरबांच्या काळात आणि सुलतानांच्या कारकिर्दीत ते अधिक निर्माण झाले. आता हे पहा, कुतुब मिनारचं चित्र आहे. हा कुतुब मिनार. काळात अनेक व्यवहार उपयोगी संस्कृत ग्रंथांचे फारसी भाषेत अनुवाद झाले. संस्कृत ग्रंथांचे फारसी भाषेत अनुवाद झाले. गझनीचा महम्मद याच्या काळात भारतात आलेल्या अल्बेरुनीने संस्कृत भाषेचा अभ्यास करून अनेक ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर केले. अल्बेरुनू लक्षात ठेवा. अल्बेरुनी गझनीचा महम्मद होता. त्या काळात भारतात आलेला संस्कृत भाषेचा अभ्यास केला आणि अरबी भाषेत भाषांतर केले संस्कृत ग्रंथांचं. सुलतानांच्या दरबारात साहित्यिक, कवी यांना उदार आश्रय मिळत होता. सिरिया, अरबस्तान, इराण इत्यादी देशातून अनेक विद्वान भारतात येत, परदेशातून. त्यांनाही सुलतानांच्या दरबारात आश्रय मिळत असे. कोशशास्त्र या ग्रंथाचे भाषांतर तुली या कोशकाराने केले. वस्तुनिष्ठ प्रश्न. कोशशास्त्र या ग्रंथाचं भाषांतर तुली या कोशकाराने केलं. सुलतानशाहीच्या काळात अनेक इतिहासकार होऊन गेले. त्यापैकी हसन निजामी, जियाउद्दीन बर्णी, अफीफ याह्या ही प्रसिद्ध नावे आहेत. हे इतिहासकारांची नावं आहेत. या काळात फारसी, अरबी, तुर्की या भाषांच्या एकत्रीकरणातून उर्दू ही नवी भाषा दक्षिण भारतात उदयास आली. उर्दू ही भाषा 3 भाषांचं एकत्रीकरण, फारसी, अरबी आणि तुर्की या भाषांच्या एकत्रीकरणातून उर्दू भाषा तयार झाली. सुलतानशाहीच्या काळात मुसलमानी समाज तुर्क, उलेमा, मुघल, अरब व भारतीय मुसलमान अशा अनेक घटकांचा बनलेला होता. म्हणजे मुसलमान समाज जो होता त्याच्यामध्येही तुर्क होते, उलेमा, मुघल, अरब आणि भारतीय मुसलमान असे अनेक घटक होते. बहुतेक सुलतान तुर्क व पठाण होते आणि सुलतान असत ते तुर्क आणि पठाण. अमीर उमरावांचा एक स्वतंत्र वर्ग झाला, एक श्रीमंताचा वर्ग अमीर उमराव. या काळात मक्तबा म्हणजे प्राथमिक शाळा म्हणतात त्याला, मक्तबा म्हणजे प्राथमिक शाळा, आणि मदरसे यांची मदरसे म्हणजे धर्मशाळा किंवा शिक्षणाचंच ठिकाण यांची स्थापना झाली. मक्तबा आणि मदरसे.
धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.